मिशेट असतील, विकासजी पाटील, रमेशजी म्हात्रे, त्यानंतर नुकतंच ज्यांचं शुभागमन झालेलं आहे बहुजन विकास आघाडी युवा कार्यकर्ते, उद्योजक उद्योगपती शरददादा बगली साहेबांचं देखील आपण सरचे स्वागत करूया। आणि सलामीर जोडी आपण पाहतोय नक्की सारून आणि मला वाटतं भगवान फलंदाजीची जोडी आपण पाहतोय अरुण आणि भगवान। नक्कीच अरुण हे देखील एक चांगलं व्यक्तिमत्व आहेत, गावचे पोलीस पाटील आहेत। 40+ क्रिकेट म्हटलं की तुम्हाला गावचे सरपंच, उपसरपंच, गावचे ग्रामपंचायत सदस्य असतील, डॉक्टर, इंजिनियर, वकील, नगरसेवक, सर्वच राजकीय क्षेत्रातील व्यक्तिमत्व 40+ क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात। आणि नुकतंच आपण आज पाहिली तर कुंदनजी तुळशीराम पाटील साहेबांची ठाणे जिल्हा प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षातून निवड झालेली आहे। नक्कीच साहेबांना देखील पुढील वाटचालीसाठी आपण शुभेच्छा देऊ आणि जाऊया चालू सामन्याच्या पहिल्या सत्रामध्ये। गोलंदाज राजू पाटील, दापोडे आणि सोनाले, 2 सामने 2 अंतिम विजेते दापोडेने पटकावलेत, तर सोनालीनं 1-2 हरलेत। मात्र स्पर्धेतून बघूया दोन्ही संघ आमने सामने। पहिला चेंडू ओव्हर द विकेट, पाई गावाच्या टोकाकडून हा पहिला चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट। अगदी शॉर्ट लेग मध्ये चांगली फिल्डिंग आपण पाहतोय चिंतामण पाटील कडून। वा काय चेंडू पकडलाय, नक्कीच अगदी पहिल्या चेंडूवर मी तर म्हणेन चिंतामण पाटीलनं संघाच्या 2 धावा या 3 धावा वाचवलेत। भगवान जागेवरूनच फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, चेंडूनं अपेक्षित उचली प्राप्त केली होती, चांगल्या स्पॉटवर हा चेंडू आपण पाहिलाय। गोलंदाज राजू पाटील यांचा डॉट बॉल, 2 चेंडू 1 धाव, 24 चेंडूंचा खेळ आहे। बघूया दापोडे संघ जेव्हा जेव्हा लयमध्ये आलाय तेव्हा तेव्हा त्यांना थांबवणं कठीण झालंय, कारण की 16व्या स्पर्धेमधून 2 वेळा अंतिम फेरीमध्ये पोहोचले आणि दोन्ही वेळा अंतिम चषक त्यांनी उचललाय। दमन दौऱ्यामध्ये चेरोबा कोण संघाला पराभूत केलं, तर धामणगावच्या गावदेवी चषकामध्ये बंद्रे मारुती काल्हेर या संघाने पराभूत केलेला आहे। 3 चेंडूमध्ये 2, 1 वर भगवान, 1 वर अरुण आणि हा ओव्हरचा चौथा चेंडू। 3 मध्ये 2, हा चेंडू अगदी पडल्यानंतर सांगितलं यष्टीरक्षक हेमंत भोईर यांना की हा चेंडू तू घे। चांगला आवाज, जेव्हा जेव्हा गोलंदाजाच्या मुखातून असा आवाज येतोय तेव्हा नक्कीच त्यांचा तो चेंडू अगदी चांगल्या लाईन अँड लेंथवर ते टाकत असतात। डॉट बॉल, 4 मध्ये 2, हा फुलटॉस। आता फलंदाजाला सांगितलंय राजू पाटीलनं हा घे आणि अरुणनं टोकलाय षटकार। यस, नक्कीच अगदी खांद्याचा वापर जास्त केला आणि हा फुलटॉस चेंडू अरुणनं अगदी लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर फेकून दिलाय। हा फटका देखील आवाज चांगला आहे, चेंडू चाललाय अगदी लांबच लांब, षटकार।
नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा आणि जर इतिहास आपण जर कधी कधी ऐकला तर अंगाचं रक्त सलसलते. असं व्यक्तिमत्व भूतो न भविष्यती, राजे पुन्हा जन्म घ्या, हे आपण फक्त शब्दांनी बोलू शकतो. नक्कीच अगदी महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि उभ्या महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांची धून आपण डीजेच्या माध्यमातून ऐकलीत. 1 ओव्हर धावा बनलेत 14. नक्कीच अनिल गोपीनाथ पाटील, वीर तानाजी दापोडे मास्टर 40+ चे उत्कृष्ट गोलंदाज यांनी दापोडे संघाला शुभेच्छा दिलेत. धन्यवाद अनिल पाटील. आपलं स्वर्गीय दामोदर स्मृती चषकामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. संघाचे संघनायक ओव्हर नंबर 2 घेऊन आलेत ज्ञानदेव पाटील. पहिला चेंडू शॉर्ट रनअप न ओव्हर द विकेट भगवान यांच्यासाठी. पहिला चेंडू डॉट. आज भगवान यांच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाहीये, चेंडूच्या लाईनेत लेंथपर्यंत बॅट पोहोचत नाहीये, कुठेतरी पायांचा वापर कमी आहे. तुम्हाला चेंडू खेळण्यासाठी फुटवर्कची खूप गरज आहे. हा चेंडू उडवलाय, बघूया मिस टाइम फटका आहे. अगदी तिथे शतरक्षक देखील उपस्थित आहेत. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव इथे पूर्ण. 2 धावींनी संघाची टोटल 16 जाऊन पोचलेली आहे. 8 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 16 धावा लागलेत. म्हणजे प्रति गणित आपण जर चेंडू आणि धावांचा गणित पाहिला तर 2 धावा आलेली आहेत. खास करून आज अरुण चांगली फलंदाजी करतायत. 4 चेंडूमध्ये त्यांनी 2 षटकार, 1 सिंगल आणि 1 डॉट असं 13 धावांचं योगदान दिलंय. हा चेंडू अगदी आउटसाइड लेग स्टंप. पंच सुनील म्हात्रे सरांचा इशारा येतोय वाईट. अतिरिक्त धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 17 जाऊन पोचलेली आहे. 8 चेंडूमध्ये 17 धावांची भागीदारी आपण पाहतोय. बघूया स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू चाललाय शॉर्ट लेग मधून. अगदी सूर्यकांत दादा पाटील धावतायत, प्रयत्न करतायत, मात्र अखेरकार चेंडूनी शर्यत जिंकली आणि चेंडू गेलाय सीमा पार. की जिथे हा चौकार आलाय भगवान यांच्या बॅटमधून. संघाची टोटल 21. 9 चेंडूमध्ये 21. बघूया ओव्हर नंबर 2. नक्कीच अरुण सध्या सलग 2 मध्ये 2 षटकार ठोकून नॉन स्ट्राईकला आहेत. चालू सामन्यातून विजेता आणि नक्कीच आपण गावदेवी ओली असा दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना या सामन्यानंतर पाहणार आहोत. इथे दांडी गोल. फलंदाज भगवान इज गॉन. दहा चेंडूमध्ये हे गावदेवी सोनाले संघानं नाणेफेकी हरताना धावा बनवलेत 21. अजूनही 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि समालोचन कक्षामधून आपण ऐकूया 14 चेंडूमध्ये किती धावा बनतील सोनाले संघासाठी. याचं धावतं समालोचन करतील मोहनदादा भोईर. थँक्स, धन्यवाद कालरामजी केने. बॅक टू नावन क्रिकेट आपण जाऊया पुन्हा एकदा मैदान करतो. 2 दिग्गज संघामध्ये जबरदस्त सामना पाहतो. एका बाजूला वीर तानाजी दापोडे, दुसऱ्या बाजूला ऐक गावदेवी सोनाली. प्रथम फलंदाजी करताना पहिल्या 2 ओव्हरचा आपण जर विचार आतापर्यंत धावसंख्या आहे ती 21-21. नेक्स्ट बॅट्समन बॅटल संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड फलंदाज
इंद्रपाल. अरुण याच्या बॅटमधून देखील आपण चांगली फलंदाजी पाहिली. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. अतिशय चांगला चेंडू अप्रतिम उत्तम चेंडूची फेक झाली हलक्यात बॅटने. थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न आपण निश्चित पाहिला फलंदाच्या बॅटमधून. चेंडू जातो शॉर्ट थर्डमधला इनफिल्डमधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एक धावगडीची संधी. एक धावानं मला वाटतं इंद्रपाल स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. धावसंख्या देखील एक धावाने पुरस्कार. धावसंख्या होती 22 और क्रमांक दुसरे आहे ना, ओव्हर क्रमांक दुसरं. शेवटचा चेंडू मला वाटतं बाकी असावा पेस करताना फलंदाज अरुण. आता मात्र अतिशय चांगल्या चेंडूची सांगता करताना गोलंदाज. अप्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू आपण पाहिला. कुठल्या प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर. और क्रमांक दुसरा समजा 2 षटकांची अंती धावसंख्या होती ती 22. प्रतिवर्ष आपण जर विचार केला तर धावसंख्या 11ची सरासरी. तत्पूर्वी आपण जाऊया आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर करूया मान्यवरांचा शुभ सन्मान. खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी आज मान्यवरांची मांदियाळी मोठ्या संख्येने आपण पाहतोय. आणि खऱ्या अर्थानं नुकतंच ज्यांच्या ठिकाणी शुभ आगमन झालं होतं ते मान्यश्री शरददादा बगळी, बहुजन विकास आघाडी युवा कार्यकर्ता सन्मान्य शरददादा बगळी यांना आपण या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. मी या स्पर्धेचे प्रणित, या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर, स्पर्धेचे कर्ता धर्ता मान्यश्री उमेश मुकादम यांना विनंती करणं आपण आपल्या शुभ असे आहे. या मान्यवरांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. बहुजन विकास आघाडी युवा कार्यकर्ता. धन्यवाद. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित सन्मानी अमित सेठ यांना देखील आपण सन्मानित करूया. आदरणीय अमित सेठ यांचं देखील या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर या संस्कार मंचावर केलं जातं आहे. या स्पर्धेचे कर्ता धर्ता, या स्पर्धेचे बनमान शो सन्मान्य उमेशजी मुकादम. मैदानामधून मला वाटतं 2 धावा करताना कंप्लीट फलंदाज आदरणीय सन्मान्य विलाजी पाटील साहेब, आमचं जे भाऊजी आहेत विरारचे, यांचं देखील आपण या मंचावर करूया शुभ सन्मान. आदरणीय विलाजी पाटील आपण देखील खऱ्या अर्थानंच वेलात वेल या स्पर्धेसाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहात. आपलं देखील मी या स्पर्धेचे प्रणेते उमेश मुकादम आणि ऑदर्स टीम देवेश ग्रुप यांच्या वतीनं आपलं मनस्वी आभार. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर खऱ्या अर्थानं या स्पर्धेचे प्रणेते सन्मान्य उमेश मुकादम यांचे परम मित्र सन्मान्य संदेश पाटील यांना देखील करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. दापोडेगावचे सुप्रसिद्ध आणि सुप्रसिद्ध युवा उद्योजक संदेश पाटील यांच्या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. उमेश मुकादम यांचे वर्गमित्र परम मित्र आहेत. नेक्स्ट बासमन येतोय के कैलाश. पहिला चेंडू पेस करतो ऑनसाईडचा पटका त्याच्या बॅटमधून सध्या एक धावगणीची संधी. एका धावेने संघाची धावसंख्या किती झाली? 27. आदरणीय प्रेमराजजी पाटील आपण देखील कुठं प्रेक्षकामध्ये असाल तर आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. ओवली ग्रामपंचायत माजी उपसरपंच आणि गावठी उळे संघाचे नामांकित क्रिकेटर
अतिशय अप्रतिम उत्तम फटका, चेंडूखाली मात्र शतरक्षक दक्ष. याच वेळच्या कॅच कुंदनजी पाटील यांच्या माध्यमातून सुरेख सुंदर झेल कॅरी केली जाते आणि महत्त्वाची विकेट प्राप्त करताना गोलंदाज. फटका उत्तम होता, प्लेसमेंट मात्र थोडंसं चुकीचं मानता येईल. जायगुड चेंडूला फोर्स केला, चेंडू जातो वाईडिश. वाईट अप लॉंग ऑन सी मार्शे क्लिअर करता आली नव्हती फलंदाजाला. उत्तम रीतीने झेल त्या ठिकाणी कॅरी झाला आणि महत्त्वाची विकेट. बघा मित्र, आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी देखील यूट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक आम्हाला जॉईन आहेत आणि प्रेक्षकामधून खास करून खांडबाळ ग्रामपंचायतचे भावी सरपंच म्हणून खरं ज्यांची आता ओळख आहे आदरणीय विवेकजी पाटील. विवेक पाटील यांनी देखील या स्पर्धेला ऑर्गनाईज कमिटीला ऑल द बेस्ट केलेलं आहे. आणि त्याचबरोबर डोंगे ग्रामपंचायत माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य आणि भिवंडी क्रिकेट सिनियर फुटबॉल संघटनेचे पदाधिकारी आणि उत्तम क्रिकेटर एक अष्टपैलू असे खेळाडू जितेंद्र पाटील यांनी देखील या स्पर्धेला ऑर्गनाईज कमिटीला ऑल दी बेस्ट केलेलं आहे. धन्यवाद दोन्हींचं. नेक्स्ट बॅट्समन चंद्रकांत जितू पाटील आणि त्याचबरोबर खांडवाल गावचे भावी सरपंच म्हणून खरे आता सध्या ज्यांची चर्चा आहे ते मान्य श्री विवेक पाटील. सुरेख सुंदर झेल कॅरी केला जातोय. तू चल मैं आया अशी परिस्थिती आपण मैदानामध्ये आपण पाहतोय. प्रत्येक फलंदाज थोडासा बिग हिट मोठा फटका मारण्याचा मानस, फटका मारण्यासाठी खऱ्या अर्थात तुमच्याकडे प्लेसमेंट फार महत्त्वाचं असतं, जागेची निवड फार महत्त्वाची असते. बघा मित्र, आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी यूट्यूबच्या माध्यमातून काही प्रेक्षक आणि त्या प्रेक्षकामधून आमचे परममित्र आमचं बंधू मास्टर 40+ मास्टर 40+ संघाचे एक नामांकित क्रिकेटर आणि खऱ्या अर्थानं दापोडे गावामधून क्रिकेटला ज्यांच्या माध्यमातून सुरुवात झाली हरी चौधरी यांनी देखील या स्पर्धेला ऑर्गनाईज कमिटीला ऑल दी बेस्ट केलेलं आहे. मास्टर 40+ संघाचे एक नामांकित क्रिकेटर आहेत. उत्तम असं व्यक्तिमत्व, शिस्तबद्ध असं व्यक्तिमत्व आमचे परममित्र आमचे बंधू हरी चौधरी यांनी देखील या स्पर्धेला आणि खास करून दापोडे संघाला त्यांनी ऑल दी बेस्ट केलेलं आहे. धन्यवाद हरीजी. नेक्स्ट बॅट्समन संजय येतोय. डबा किती 29 मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आज मोठ्या संख्येने या स्पर्धेसाठी मान्यवरांची मांदिली आपण पाहतोय. उमेश मुकादम यांच्या प्रेमाखातर ही मंडळी आदरणीय रमेश पाटील दापोडगावचे प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक आणि सुप्रसिद्ध उद्योजक आणि क्रिकेटचा एक निस्किम चाहते खास करून दापोडा संघाचे खंदेश समर्थक त्यांच्याबरोबर आमचे उत्तमदादा पाटील या दोन्ही मान्यवरांचं मी स्पर्धेमधून मनापासून स्वागत करतोय. आदरणीय अमृत देवळीकर साहेब यांचं वाहन क्रमांक 9991 थोडीशी आपण बाजूला घ्या, गाडी थोडीशी मागे घ्या. सुकीर चौधरी आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. समाजसेवक दापोडे आज या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं मान्यवरांची मांदिली मोठ्या संख्येने आपण पाहतोय. उमेश मुकादम यांच्या प्रेमाखातर खऱ्या अर्थानं ही मान्यवर मंडळी वेलात वेल काढून या स्पर्धेसाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेली आहे. त्या सर्वांचं देवेश ग्रुप आयोजित आपण जी स्पर्धा पाहतो स्वर्गीय दामोदर स्मृती चषक 2025 मधून मनस्वी आभार. मस्त टाइम स्ट्रोक है.
नेक्स्ट बॅट्समॅन येतोय गोरख. हा पलीकडून सुंदर सॉन्ड्राईचा फटका आपण पाहतो. चेंडू मेंढा परून लॉंगरला येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र दुसरी धाव घेण्याचा थोडासा आत्मघातकी प्रयत्नामधून महत्त्वाचे फलंदाज महत्त्वाचा फलंदाज मला वाटतं बाद होतोय. संजय मडवी हा फलंदाज बाद झाले. नेक्स्ट बॅट्समन संतोष. कुल कॅप्टन संतोष. खऱ्या अर्थानं संतोष यांच्या माध्यमातून एक उत्तम संघाची उभारणी आपण पाहतोय. आई गावदेवी सोनाले. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपथावर गोलंदाज चिंतामण संतोष. देश अप्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू. फलंदाज त्रिफळची बाद. गोरख हा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. त्रिफळची बाद. अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी आपण खऱ्या अर्थानं चिंतामणीची पाहिली. नुकतीच संपन्न झालेली खऱ्या अर्थाने एक स्पर्धा मित्र आपण पाहिली. श्याम स्पोर्ट दामणगाव आयोजित स्पर्धा होती. त्या सामन्यामधून शेवटच्या अंतिम ओव्हरमधून 2 चेंडूमधून कुठंतरी मला वाटतं एक धावेची आवश्यकता असताना ती धाव देखील डिफेन्स केली आणि त्या सामन्यावर त्या चषकावर खऱ्या अर्थाने ज्या संघानं नाव कोरलं होतं तो संघ आपण पाहिला होता वीर तानाजी दापोडे आणि त्या संघातील अंतिम गोलंदाज आपण पाहिला होता चिंतामण पाटील. काय कमालीची गोलंदाजी. धावसंख्या 30. बॅट्समन सकाराम. ऑनसाईडचा अतिशय चांगला फटका साधला. चेंडूखाली क्षेत्ररक्षक दक्ष या जज कॅच. कुंदन पाटील या स्पर्धेमधून दुसरा जल कॅरी करतो. अतिशय उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. क्रिकेटमधून खऱ्या अर्थानं झेलला फार महत्त्वाचं स्थान असतं. घ्या कॅच जिंका मॅच, लेलो कॅच जितो मॅच, कॅच विन द मॅच असं समीकरण आपण नेहमीच पाहत असतोय. आणि महत्त्वाचं झेल कुंदन पाटीलच्या माध्यमातून कॅरी झाला या स्पर्धेमधून. मला वाटतं दुसरा झेल. नेक्स्ट बॅट्समन रवी येतोय. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू आखला गोलंदाज. हलकाचा अपील प्रश्न पंचांना विचारला मात्र पंच संमत नाही. एक धाव घेण्याची संधी. लेग बाईचा इशारा पंचांचा येतोय. एक धावीचा निर्वाळा. धावसंख्याकडे पुढे सध्या धावसंख्या होती ती 31. ओव्हर क्रमांक 4 षटक संपतंय. 4 षटकांच्या आधी धावसंख्या ती फक्त आणि फक्त 31 आणि विजेचं मापक लक्ष येते फक्त 32 धावांचं. जाऊया आपण आमच्या मुख्य व्यासपीठ मंचावर करू मान्यवरांचा शुभ सन्मान. दापोडे गावचे प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक आणि सुप्रसिद्ध उद्योजक आणि खास करून क्रिकेटचा निष्क्रीम चाहते आदरणीय रमेशदादा पाटील यांना आपण सन्मानित करूया. दापोडे गावचे प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक आणि भिवंडीचं नामांकित असं व्यक्तिमत्व या व्यासपीठ मंचावर सन्माननीय रमेशदादा पाटील या व्यासपीठ मंचावर उपस्थित त्यांना आपण सन्मानित करूया. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, प्रेमाची उबदार शाल आणि नेहमीच खऱ्या अर्थाने स्पर्धेचे गोड आठवण राहण्याचं मोमेंटो. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित माजी उपसरपंच ग्रामपंचायत पाय सन्माननीय अमृत देवळीकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आदरणीय अमृत देवळीकर साहेबांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित करूया. स्वागत आणि सन्मानित अतिथींचं, मान्यवरांचं, पाहुण्यांचं माजी उपसरपंच सन्माननीय अमृत देवळीकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांना देखील स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनाइज आदरणीय
उमेश मुकादम यांच्या शुभ हस्ते त्यांचं सन्मान आणि स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित आदरणीय सुखीर चौधरी साहेब, दापोडी गावचे प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक सुखीर चौधरी, सुखीर मामा यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. आज ते देखील वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. आज दापोडी संघाचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. सुखीर चौधरी मामांना देखील या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित आदरणीय उत्तमजी पाटील दादांना देखील आपण सन्मानित करूया. उत्तमजी पाटील, दापोडी गावचे प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक, सुप्रसिद्ध उद्योजक आणि खास करून रमेशदादा पाटील यांचे अतिशय जिवलग मित्र. क्या बात आहे, आमच्याकडे ब्रेकिंग न्यूज आली. मला वाटतं सोय एकदम उत्तम झाली असेल, काही हरकत नाही आहे. दादा नाव उत्तम आहे, मला वाटतं सोय देखील तुमची उत्तम झाली असेल, कारण की मला वाटतं पाय हे गाव तुमचं सासूरवाडी आहे. आणि याच दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन झालेले सन्माननीय विवेकजी तिवारी यांचं जिल्हा उपाध्यक्ष वसई विरार शहर जिल्हा व्यापारी आघाडी संघटनेच्या सन्माननीय उपाध्यक्ष विवेक तिवारी साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम वेलकम वेलकम. आदरणीय उत्तमजी पाटील साहेबांचं देखील या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. या गावचे लाडके जावई आदरणीय विवेकजी तिवारी साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झाले. वेलकम वेलकम. या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनस्वी स्वागत. आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठ मंचावर या स्पर्धेचे मुख्य आयोजक यांच्या वतीने तुमचं मनस्वी स्वागत. मान्यवरांची मांदी आली मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी पाहतोय. आज खऱ्या अर्थाने स्पर्धेसाठी विवेक मुकादम यांचे जवळीक मित्र, त्यांचे स्नेहसंबंधी मोठ्या संख्येने या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित झाले. ते सर्वांचं मी मनस्वी स्वागत करतोय. नुकतंच ज्यांच्यासाठी शुभ आगमन झाले सन्माननीय विवेकजी तिवारी, आपलं देखील मनापासून स्वागत. जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. दोन दिग्गज संघामध्ये जवळ सामना आपण पाहतोय, मात्र विजयाचं एक लक्ष मापक लक्ष 32 धावांचं भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष सन्मान्य अतिथीगण, उपस्थित पाहुणे सर्वांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष वसई विरार शहर जिल्हा व्यापारी संघटनेचे सन्माननीय प्रसिद्ध अध्यक्ष आदरणीय विवेक तिवारी या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील स्पर्धेच्या सलामी जोडी इन ॲक्शनमध्ये पाहतोय वीर तानाजी दापोडे संघाची राजू आणि कुंदन. विजयाचं एक मापक लक्ष लोस कोणीचा सामना मित्र आपण पाहतोय. 24 चेंडू 32 धावा. प्रतिओव्हरचा आपण जर विचार केला साधारणतः फक्त 8 धावांची सरासरी. प्रतिओव्हरचा आपण जर विचार केला फक्त आणि फक्त 8 धावांची सरासरी आहे. तर पहिल्या षटकाला प्रारंभ सुरुवात आगास. पहिला चेंडू रिलीज करताना गोलंदाज गुलीच्या बोहळ्यावर रॅम्पवर गोलंदाज मार्गस्थ. आणि पहिला चेंडू थोडासा ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटमध्ये हलकासा स्पर्श आपण पाहिला. इष्टिरक्षक थोडासा दक्ष नव्हता. कदाचित हा झेल आपण कॅरी केला असता तर महत्त्वाचा विकेट प्राप्त झाला असता. मात्र क्रिकेटमध्ये जर आणि तर या गोष्टींना महत्त्वाचं स्थान नसतं. चेंडू बॅटची आउटसाईड एज घेऊन जातो. एष्ट्यांच्या मागं सीमा रेषेबाहेर जाणारा चौकार येतोय. चौकार संघाचा आणि स्वतःचा काउंट ओपन होतं. धावसंख्या होती बिनबाद 4. बिनबाद जिंदाबाद. 4 धावा जमा करताना फलंदाज राजू पाटील. खऱ्या अर्थानं राजू पाटील नेहमीच एक आक्रमक खेळ करत असतो. आणि पहिल्या चेंडूवर गणागतीचा प्रहार त्याच्या माध्यमातून आपण पाहिला. चेंडू शॉर्ट थर्डमॅन गलीमधून सरळ सीमाच्या बाहेर जाणारा नेत्र दीपक चौकार आला. चौकार संघाचा श्रीगणेश झाला. धावसंख्या बिनबाद 4. पुन्हा एकदा गोलंदाज. आता मात्र चेंडूला स्पंज काढण्याचा प्रयत्न होता. जम्पिंग स्ट्रोक
खेळण्याचा प्रयत्न निश्चित आपण पाहिला होता. मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. चौकार खाल्यानंतर थोडासा कमबॅक करताना गोलंदाज विजयाचा एक मापक लक्ष उराशी बालकताना सालामी जोडी इन ॲक्शनमध्ये पाहतोय कुंदन आणि राजू. आता मात्र चेंडूला सुंदरसा स्पंज केला. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. पॉईंट्स ते मार्शल क्लिअर करताना चौकार येतोय. ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू. चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कट जम्पिंग स्ट्रोक आपण पाहिलं होतं. फलंदाज राजू पाटीलच्या बॅटमधून चौकार येतो. चौकार संघात धावसंख्या बिनबाद 8 ओव्हर क्रमांक पहिलं. विजयाचं लक्ष 32 धावांचं. पाठला करताना संघ आपण पाहतोय वीर तानाजी दापोडे. आई गावदेवी ओळी विपक्ष चालू सामन्यातील विजेता संघ असा सामना असेल त्या अनुषंगानं ओळी संघाचे कॅप्टन आपण देखील आपल्या पूर्वतरीमध्ये राहायचं आहे. वन साईडला खेळण्याचा प्रयत्न खऱ्या हाताने चेंडूची फेक आपण पाहिली तो ऑफस्टॉपच्या थोडेसे बाहेरची होती. वन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला त्यामुळे कदाचित चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. ऑन दी ऑफ खेळण्याचा प्रयत्न झाला असता तर निश्चितच कुठेतरी धावा जमा झाल्या असत्या. मात्र जर आणि तर या गोष्टींना फार महत्त्व नसतं. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. आता मात्र पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातो शॉर्ट मिड विकेटला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाणार नाही. फक्त एकच धाव. एक धावनी संघात धावसंख्या होती बिनबाद 9. सध्या ज्ञानदेव पाटील यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं तालुका क्रिकेटमध्ये अतिशय उत्तम दर्जाचा खेळ करताना आपण संघ पाहतो वीर तानाजी दापोडे. एक गाव एक मंडळ वीर तानाजी क्रीडा मंडळ. चेंडूला स्विच करण्याचा प्रयत्न. पलटीट. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर फलंदाज कुंदन पाटील याला एक निर्धाव चेंडूची सांगतात. त्याच्या माध्यमातून डॉट चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या ती 9. पहिलं षटक प्रगतीपथावर. गोलंदाज संपली का. रवी हराड याच्या माध्यमातून पहिलं षटक आपण पाहिलं ज्यानं धाबा खर्च केल्या. 9 कुठल्या प्रकारचा फलंदाज बाद नाही आहे. ही जमेची बाजू आहे वीर तानाजी दापोडे संघाची. येणारे चेंडू असतील 18 आणि विजयासाठी आता मात्र जी गरज आहे 18 चेंडू 23 धावा असं छोटंसं समीकरण. सन्मान्य व्यासपीठावर मंचावर काही मान्यवर मंडळी, प्रतिष्ठित मंडळी, नामांकित मंडळी आज या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित झालेली आहे. आणि त्या नामांकित मंडळीमध्ये खऱ्या अर्थानं नुकतंच ज्यांचं शुभ आगमन झालं ते भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष आणि वसई विरार शहर जिल्हा व्यापारी संघटनेचे प्रेसिडेंट सन्मान्य विवेक तिवारी, त्यांच्या समेत संदीप सिंह, आपलं देखील मनापासून स्वागत. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण पाहतो क्रिकेटचा फेस्टिवल, क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचं जुनून, क्रिकेटचा जल्लोष, क्रिकेटची जत्रा आणि क्रिकेटचा महाकुंभ मेळा. मस्ट टाइम स्ट्रोक. चेंडूखाली क्षेत्ररक्षकाच्या स्वेलच्या कॅच. आत्मघातकी फटका आपण पाहिला, खराब फटका. राजू हा फलंदाज बाद होतोय. नेक्स्ट बॅट्समन या क्रिकेटच्या फेस्टिवलमधून तुम्हा सर्वांचं मनस्वी स्वागत. अतिशय उत्तम दर्जाची स्पर्धा मित्र आपण पाहतोय. 40+ फॉर्मॅटचं उत्तम आयोजन. या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर, या स्पर्धेचे कर्तादाता, या स्पर्धेचे वन मॅन शो सन्माननीय उमेश मुकादम अँड अदर्स टीम. नेक्स्ट बॅट्समन येतो नितीन. चेंडूला थोडंसं ऑन द खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि म्हटलं हलकासा स्पर्श निश्चित आपण पाहिला होता. म्हणजे चेंडू व्यवस्थित गॅदर करता आला आणि यष्टी रक्षकाला झेल घेण्याची संभावना निश्चित होती, मात्र झेल कॅरी झाला नाही आहे.
एक धाव मात्र कंप्लीट झाली. या दरम्यान एक धावांनी संघाची धावसंख्या 10. विजयापासून अजूनही 22 धावा दूर आहे. चेंडू किती राहिले? 14 चेंडूचा खेळ बाकी, 22 धावांची गरज. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक करताना गोलंदाज अरुण. वैयक्तिक पहिल्या आणि संघाच्या वतीनं दुसऱ्या षटकातून गोलंदाज अरुणाच्या बॅटमधून देखील आपण फलंदाजी सुरेख सुंदर पाहिली. आता मात्र थोडंसं अंधाराच्या पद्धतीने चेंडूला खेळून काढला आहे. चेंडू एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न 2 धावा. या 2 धावांनी संघाची धावसंख्या दोन्ही पुढे सगळी धावसंख्या होती ती 12. चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा माणूस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये कुंदनजी पाटील यांना मात्र संपर्क साधता आलं नव्हतं. खरं आता फटका मारण्यासाठी तुमच्याकडे सर्वात महत्त्वाचं असेल तुमचं फुटवर्क, पायांची हालचाल, चेंडूवरची नजर. आता मात्र ऑन साईडचा फटका सजले स्क्वेअर ऑफ विकेट चेंडू आपण पाहतोय. आउटफील्ड अतिशय दमदार. एक कंप्लीट. दुसरीच्या प्रयत्नामधून महत्त्वाचे विकेट धावचित बाद. नेक्स्ट बॅट्समन संघाचा कुल कॅप्टन ज्ञानदेव. खऱ्या अर्थानं ज्ञानदेवाच्या अध्यक्षतेखाली किंवा त्याच्या नेतृत्वाखाली संघानं खऱ्या अर्थानं चालू अंगामध्ये अतिशय उत्तम दर्जाचा खेळ केलेला आहे. दमन दौरा 2025 या स्पर्धेचा विजेता, त्याचबरोबर नुकतीच संपन्न झालेली स्पर्धा श्यामस्फोट धामणगाव या स्पर्धेमधून देखील या संघानं अतिशय उत्तम दर्जाचा खेळ केला. संघाचे कुल कॅप्टन नेक्स्ट बॅट्समन ज्ञानदेव. तिसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला सांगित तिसरं गोलंदाज येतोय सकाराम. आता उर्वरित 12 चेंडूमध्ये विजयासाठी मला वाटतं 20 32 22 झाले ना, झाले की 12 19 धावांची गरज. आउट ऑफ इनसाईडचा अतिशय चांगला फटका नितीन याच्या बॅटमधून. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न 2 धावा कंप्लीट. पुन्हा एकदा गोलंदाज सजीव मारचं पंचान क्रॉस करतो. रॅटम लेफ्ट हँड राऊंडचा मारा करताना गोलंदाज सकाराम. चला प्लीज थोडंसं स्पीडअप कमी करा, स्पीडअप वाढवा. सॉरी. आपल्या सुंदरसा ऑनड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरला. डीप एक्स्ट्रा कव्हरमधून चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र 2 धावा कंप्लीट. या 2 धावांनी संघाची धावसंख्या दोन्ही पुढे सकते धावसंख्या होती ती 17. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्तम चेंडूची फेक झाली. फलंदाज निश्चित तुरसा स्टेप आउट झाला होता. मोठा फटका मारण्याचा माणूस त्याच्या बॅटमधून आपण निश्चित पाहिला, मात्र चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं किंवा चेंडूची लाईन त्याला व्यवस्थित रीड करता आली नव्हती. निर्धाव चेंडू जातोय, धावसंख्या स्थिर आहे. आता येणारे चेंडू असतील 9 आणि विजयासाठी आमचे गुणलेखक सांगतात धावा आहेत किती राहिल्या? 15ची गरज. 9 चेंडू 15 धावा. आता सामन्याला मात्र थोडीशी कलाटणी, दोन्ही संघ एक समान संधी. आता सामन्याचं पिक्चर क्लिअर होत नाहीये. कुठला संघ या स्पर्धेमध्ये आपलं विजय संपादित करेल, दोन्ही संघात एक समान संधी आहे. या ठिकाणी मात्र चेंडूला उडावला आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक दक्ष यस, मात्र या ठिकाणी झेल सोडला जातोय, जीवदान दिलं जात आहे. मोका भी दिया और चौका भी दिया. कदाचित हा चेंडू कॅरी केला असता, झेल कॅरी केला असता तर निश्चितच संघानं कुठंतरी कमबॅक झालं असतं.
हा चौकार या स्पर्धेचा टर्निंग पॉईंट ठरतोय. पुन्हा एकदा थोडासा मिस्टाम स्ट्रोक आपण पाहतोय. ऑन साईडला चेंडू जातो. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. तिसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल का? भगवान याच्या माध्यमातून फेक थोडीशी रॉंग झाली. मैदानामध्ये एक्झिट चाललं तरी काय. बघा जेव्हा तुम्ही अशा सिच्युएशनमध्ये असे फिल्डिंग कराल तर गोलंदाज काय करेल. गोलंदाजाला आपण दोष देऊ नका. अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून झाली होती खऱ्या अर्थानं. मात्र धाबा भरपूर खर्च झाली या 2 चेंडूमधून. आता मात्र विजयापासून फक्त आणि फक्त 7 धाबा दूर आहे. येणारी 7 चेंडू विजयासाठी फक्त 7 धावांची गरज. सामन्यातला कलाटणी देणारे 2 चेंडू आपण पाहिले खऱ्या अर्थानं. एक झेल कॅरी झाला नाही आहे. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर क्षेत्ररक्षण देखील व्यवस्थित झालं नाही आहे. चांगला चेंडू. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू असताना गोलंदाज. निर्धाव चेंडू जातो. धावसंख्या स्थिर आहे. आता येणारे चेंडू 6 आणि विजयासाठी 7ची गरज. बघा मित्रो या स्पर्धेसाठी यूट्यूबच्या माध्यमातून काही प्रेक्षक आम्हाला जॉईन आहेत. प्रेक्षकांमध्ये खास करून दापोडे संघाचे खंदे समर्थक सचिन पाटील यांनी या स्पर्धेला ऑर्गनाईज केलं. ऑल दी बेस्ट केलं. धन्यवाद सचिनजी. सध्या आपण देखील घर बसल्या स्पर्धेचा मनसोक्त मजा घेता यूट्यूबच्या माध्यमातून. आम्हाला देखील आपण लाईक करता. धन्यवाद. चौथ्या षटकाला प्रारंभ. वैयक्तिकपाला सांघिक चौथा. आता गोलंदाज कोणी येईल फार महत्त्वाचं आहे. कारण की उर्वरित 7 चेंडूमध्ये विजयासाठी फक्त 7 धाबांची गरज आहे. आणि या 7 धाबा डिफेन्स टेबलला जातील का हा देखील मोठा प्रश्नचिन्ह आहे. गोलंदाज कोण आहे. संतोष. तर वैयक्तिकपाला सांघिक शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपथावर. गोलंदाजीच्या बोहळ्यावर रॅम्पवर गोलंदाज संतोष. सध्या तालुका क्रिकेटचा आपण विचार केला आई गावदेवी सोनाळी हा संघ देखील उत्तम दर्जाचा संघ म्हणून ज्याची खऱ्या अर्थानं ओळख आहे. कित्येक स्पर्धामधून आपण पाहिली या संघानं दिग्गज संघानं पराभूत केलेले आहे. सचिन पाटील यांनी देखील या स्पर्धेला ऑर्गनाईज केलेलं ऑल दी बेस्ट केलेलं आहे. आणि त्याचबरोबर राजेंद्र क्रिकेटर ना राजेंद्र पाटील 51. आणि याचबरोबर हा चौकारानं आता समीकरण देखील बदलते. येणारे चेंडू 5 आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 3 धाबांची गरज. अतिशय चांगला चेंडू. प्रत्येक उत्तम चेंडूची फेक आपण पाहिली. जागेवर चेंडू थोडंसं अंदप खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू बॅटपर्यंत संपर्क साधता आला नव्हता. एक निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर आहे. ओव्हर क्रमांक शेवटचं. उर्वरित 4 चेंडूमध्ये 3 धावांची गरज. 4 चेंडू 3 धावांची गरज. हा चेंडू मात्र थोडासा स्वेअर आहे. आउट ऑफ ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू. पंच वाईट चुकून करते एक अवांतर धाव. या अवांतर धावांनी समीकरण येणारे चेंडू 4 आणि विजयासाठी 2ची गरज. या ठिकाणी बॅक टू बॉलरचा मारा. आणि खऱ्या अर्थानं वारंवार चुका देखील आपण मैदानाच्या आतमधून पाहिल्या. आणि ह्याच बरोबर 2 धावा कंप्लीट. आणि महत्त्वाच्या सामन्यामधून महत्त्वपूर्ण विजय संपादित करताना संघ आपण पाहतोय वीर तानाजी दापोडे. हडलक आई गावदेवी सोनाले अँड गुड लक वीर तानाजी दापोडे. सामन्यातील सामना वीराचा पुरस्कार मानकर नो डाऊट.
खऱ्या अर्थानं लोस्करीचा सामना आपण पाहिला. लोस्करीच्या सामन्यामधून खऱ्या अर्थानं महत्त्वाची गोलंदाजी अंतिम ओव्हरमध्ये आपण पाहिली. अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाचा खेळ ज्याच्या माध्यमातून पाहिला. अप्रतिम गोलंदाजी, तो ठरतोय स्पर्धेचा फिनिशर ज्यानं खर्च केला फक्त आणि फक्त 2 धावा आणि 3 महत्त्वाचे फलंदाज ज्यानं बाद केले, तो ठरतोय स्पर्धेचा फिनिशर. ओके आदरणीय कुंदनजी पाटील साहेब, आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठ मंचावर या. आज खऱ्या अर्थानं शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख म्हणून तुमची निवड झालेली आहे आणि त्या अनुषंगाने ऑर्गॅनिक कमिटीच्या वतीने तुमचं या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठ मंचावर केलं जाईल. चिंतामणजी पाटील ठरतोय स्पर्धेचा फिनिशर. चिंतामण पाटील, आपण आपलं पारितोषिक घेण्यासाठी आमच्या मुख्य व्यासपीठ मंचावर या. अंतिम ओव्हरमधून फक्त खर्च केलं 2 धावा, महत्त्वाचे 3 विकेट ज्यानं प्राप्त केले. अडलाक आई गावदेवी सोनाले, अडलाक सदाशिव अँड अदर्स टीम, KKजी, अडलाक संतोष, चिंतामण आपलं पण पारितोषिक घेण्यासाठी आमच्या मुख्य व्यासपीठावर या. आदरणीय कुंदनजी पाटील साहेब, आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर आज ऑर्गॅनिक कमिटीच्या वतीने तुमचं या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जाणार आहे. या ठाणे जिल्ह्याचं एक उत्तम असं व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थानं आज ज्यांची शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख म्हणून निवड झालेली आहे, चिंतामण पाटील ठरतोय स्पर्धेमधून अतिशय उत्तम गोलंदाजीचं प्रत्यक्ष ज्याच्या माध्यमातून आपण पाहिले, तो ठरतोय स्पर्धेचा फिनिशर. मी मान्यवर कक्षामधून आवाज देऊ इच्छितो. मान्य श्री विवेकजी तिवारी, विवेक तिवारी यांच्या शुभ हस्ते या बक्षिसाचं वितरण केलं जात आहे. मानकरी काय आपण पाहू शकता. भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष वसई विहार व्यापार संघटनेचे प्रेसिडेंट सन्मान्य विवेकजी तिवारी, त्यांच्या संदीप सिंह, यांना विनंती आपण जे सिप्पे सॉफ्ट ड्रिंक त्याचं आपण वितरण करावा. वेफर पॅकेट त्याचं देखील आपण वितरण करावा. वेल प्लेट चिंतामण अँड बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच. पुढील सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. हॅलो, आपण जाऊया पुन्हा एकदा आमच्या मुख्य व्यासपीठ मंचावर. आणि जेव्हा प्रत्यक्ष पुढील सामन्याचे दोन्ही कॅप्टन आपण या. पुढील सामन्याचे दोन्ही संघाचे कॅप्टन एका बाजूला गावदी उघडी तर दुसऱ्या बाजूला वीर तानाजी दापोडे, दोन्ही संघाचे कॅप्टन मला वाटतं आपल्याला जॉईन आहेत. प्रथम आदरणीय कुंदन पाटील साहेबांचं आपण स्वागत आणि सन्मान करू, त्यानंतर टॉस करू, काय हरकत नाही आहे. नंदेव आपण थांबायचं फक्त 2 मिनिटं. शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुखपदी ज्यांची निवड झाली, या अनुषंगाने या स्पर्धेचं औचित्य साधून या ठिकाणी त्यांचं या व्यासपीठ मंचावर शुभ सन्मान केलं जात आहे. आदरणीय कुंदनजी पाटील साहेबांचं या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान केलं जात आहे ऑर्गॅनिक कमिटीच्या वतीनं. पुढील राजकीय वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. दरपत भाई जास्त मला दरपत भाई आपण तिकडे यायचं आहे. माजी उपसरपंच आदरणीय जयरामजी देवळीकर यांना देखील आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. जयरामजी आल्यात का? जयरामजी देवळीकर आपण प्रेक्षकामध्ये असतात तर आपण आमच्या मुख्य व्यासपीठ मंचावर या. हॅलो, आदरणीय विवेकजी तिवारी आणि त्याचबरोबर आदरणीय संदीपजी सिंह, दोन्ही मान्यवरांना विनंती आपण आपल्या शुभ असते या महत्त्वाच्या सामन्याचा आपण नाणेफेक करायचं आहे. नाही कालूराम
धन्यवाद मोहनदादा भोईर. आपण दुसऱ्या फेरीचा स्वर्गीय दामोदर स्मृती चषक 20-25च्या पुढच्या फेरीची नाणेफेकी करणार आहोत. चला वीर तानाजी दापोडे, ज्ञानदेवजी पाटील आणि गावदेवी ओली महेश जोशी दोन्ही संघटक आम्हाला जोडतात. आमचे मुख्य मान्यवर बॉक्समध्ये जॉईन झालेले आहेत. दोन्ही संघांच्या माहितीसाठी पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो, एका बाजूला नाण्याचं